कारण दोन महत्त्वाचे दिवस आहेत आज. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला होता आज. फेअर वोटिंग झाली, अनफेअर वोटिंग झाली आहे. बीजेपीला जिंकवायचं होतं तर कशाला निवडणुका यायच्या काय गरजच नव्हती. डायरेक्ट तुम्ही हेच करून टाकलं असतं तरी पण चाललं. नमस्कार मित्रांनो, मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. मम्मी तयारी झाली? मग माझी तयारी झाली, आम्ही चाललो होतो चंबूरला. गुड मॉर्निंग पप्पा. गुड मॉर्निंग. झाली तयारी? काय वाटतं आज निकाल? निकाल काय असत्याच्या बाजूने, का? कारण इथं चिटिंग चालू आहे. काल ना मजबूत चिटिंग झाली, मजबूत चिटिंग झाली. शाही लावतात पुस्तक, शाही लावतात पुस्तक. बोटावरची शाई काय पुसतायत, परत जातात वोटिंगला, परत येत आहेत, परत पुसतायत शाई. लय मजबूत आहे बघा. न्यूज चालूच आहे आमच्या घरी. मजबूत चिटिंग झाली काल. एक पट्टा आहे तो काढून ते फेअर इलेक्शन झालंच नाहीये, म्हणजे फेअर इलेक्शन झालंच नाहीये, माहिती का? लय मजबूत चिटिंग झाली. तुमचं एक आहे तीन. मा डबा भरला? हा, डबा बिबा सगळं पॅक. पप्पाचा? पप्पांचं भरला. हा, सोयाबीनची तुझा? भाजी, काय? मोळ्याची भाजी, चपाती, सोयाबीनची भाजी, फ्राय, भात, एवढं सगळं बनवून डबा भरून झाला. आता आम्ही चाललो कामाला. सांभाळून जा. बाय. गॅस विषय वस्तू दे करा. सांभाळून जा, खिडक्या बंद करून. सांभाळून जा. सगळे गेले कामाला. मी चांगली टीव्हीवरती न्यूज बघत होतो, आज कोण जिंकेल काय. आत्ता मतमोजणी करायला सुरुवात झाली होती, तर तितक्यात लाईटच गेली. काय यार, पूर्ण मूडच खराब झाला. जाऊ दे, आता आंघोळ करून फ्रेश होऊ. आपलं पाणी पण तापलेलंच आहे. हां, आंघोळ करून फ्रेश झालोय. हे बघा, खायला बसलो आता. सोयाबीनची भाजी, चपाती, बिना लाईटचं. यार दिमागच खराब झालंय. तर काय करू शकतो. आता ना मी दादरमध्ये, मागं शिवाजी पार्क आहे आणि समोर बघा शिवतीर्थ आहे. इथे ना राजसाहेब ठाकरे राहतात. मुद्दामच आलोय मी इथे, कारण दोन महत्त्वाचे दिवस आहेत आज. पहिला म्हणजे महानगरपालिकेची इलेक्शनचा निकाल आहे आज, आणि दुसरं म्हणजे आज 16 जानेवारी आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला होता आज. 16 जानेवारी 1681 मध्ये. हे योगानुयोग जुळलेले दिवस आहेत. महाराजांची एक म्हण होती, माहिती आहे का? संभाजी महाराजांची, हे हिंदवी स्वराज व्हावे हीच श्रींची इच्छा. महाराज धर्मासाठी लढले होते, कधी हारले नव्हते आणि कधी विकलेही गेले नव्हते. आणि इथे एक मराठी माणूस हारतोय, आणि या मराठी माणसाला हरवणारा कोण? आपलेच मराठी माणसं आहेत. मूठभर पैशासाठी बोगस वोटिंग करत आहेत. अनफेअर इलेक्शन झालं आहे, अनफेअर इलेक्शन. बोटावरची शाई काय पुसतायत, बोटावरची शाई पुसून परत वोट द्यायला जातात, परत शाई पुसतात, परत वोट द्यायला जातात. त्या टायमाला माहिती गनिमी गावा गेला होता, महाराजांना पकडलं होतं, कैद केलं होतं. आपल्याच माणसाने गद्दारी केली होती. इथे पण आपल्याच माणसाने गद्दारी केली आहे. ते मराठीच माणसं आहेत जे पैसे खाऊन बोगस वोटिंग करतात. अनफेअर इलेक्शन झाले बाय, अनफेअर इलेक्शन झाले. संभाजी महाराजांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवलं होतं. वरून बघत असतील तर काय विचार करत असतील. अनफेअर इलेक्शन झाले बाई. इथे ना आपण काही जणांना विचारू की हे फेअर वोटिंग झालंय या अनफेअर वोटिंग झालंय. या मित्रा, जस्ट व्लॉग शूट करतोय मी. वोट दिले काल तुम्ही? नाही का? वोटिंग कार्ड काढलंच नाही. अच्छा. नाही, जरी तुम्हाला माहिती असेल, न्यूज बघितली असेल तुम्ही, की ही फेअर वोटिंग झाली, अनफेअर वोटिंग झाली आहे. अनफेअर.
म्हणजे कशावरून वाटतं तुम्हाला? पारदर्शकता नव्हती जरा पण वोटिंग मध्ये. काल न्यूज बघितली तेव्हा मशीन मध्ये घोटाळे बघितले, वोटिंग व्यवस्थित झाली नाही, काय काय बटन वगैरे दाबली जात नव्हती. खूप काय अशी कारणं होती जी उघड्या अजून डोळ्यांनी दिसत होती. तुम्ही बघितलं असेल की बोटावरची शाई पुसून पण परत वोट करायला जात आहेत. हो, बघितले. न्यूज बघितले आम्ही. ते खूप असे काय बोलणार आता त्याच्यावर आता. अतिशय अनफेअर वोटिंग झाली म्हणजे. हो, खूप खूप. काका, जस्ट अ व्लॉग, मी डेली व्लॉगिंग करतो, जस्ट अ व्लॉग आहे. तुम्ही वोट केलंय काल, तर तुम्हाला काय वाटतं, अनफेअर वोट आहे का फेअर वोट आहे? फेअर वोटिंग चालू आहे, अनफेअर वोटिंग चालू आहे? मी तर फेअर केलं. नाही पण झालंय अनफेअर का फेअर झालंय? काय सांगू शकत नाही. सांगा ना, त्यात त्यात एवढं काय नाहीये. नाही काय सांगू शकत नाही. कारण आता तुम्हाला पण माहिती आहे निकाल कोणाच्या बाजूने लागलाय. इट्स ओके. काका ना बोलत नाहीयेत व्लॉग मध्ये नाही का. काकाला वाटते की व्हायरल वगैरे झाला तर म्हणून. काय विषय नाही. आता मराठी माणसंच घाबरायला लागले तर काय आहे? अरे बिंदास बोला ना की अनफेअर वोट झालंय. त्यात काय होतं मोठंसं? मित्रा, जस्ट अ व्लॉग शूट करतोय मी. जस्ट अ व्लॉग शूट करतोय मी. काय बरं? जस्ट अ व्लॉग शूट करतोय मी. खरंच नाही इंटरेस्ट. खरंच इंटरेस्ट. सॉरी. इट्स ओके. काय विषय नाही. काही जणांना इंटरेस्टच नाहीये व्लॉग मध्ये. हॅलो दादा, जस्ट अ व्लॉग शूट करतोय मी. तुम्ही वोटिंग केली आहे काल? नाही केली वोटिंग का? रत्नागिरी द्या. अच्छा, रत्नागिरीतले का? जर समजा तुम्ही वोटिंग केली असती तर अनफेअर झाले इलेक्शन. तुम्हाला काय वाटतं, फेअर अनफेअर इलेक्शन झालंय? हे ईव्हीएम घोटाळाच दिसतोय. म्हणजे आता हे सगळीकडे बघायला गेला तर म्हणजे पूर्ण बहुमत यांचंच होतं. म्हणजे सगळं ठाकरे ठाकरे सगळीकडे. म्हणजे आता एखादी पोस्ट जर खुद्द मुख्यमंत्र्यांनी जरी केली, त्या खाली 500 जरी कमेंट असल्या, तर 450 त्यांना शिव्या असतात. तरी पण त्यांच्याकडनं कसा काय निकाल लागतो? हे आता सगळं सोशल मीडियावरती पण खूप म्हणजे खूप ठाकरे ठाकरे ठाकरेच होतं फक्त नाही का. हां. आणि दादरमध्ये पण इथे शिवाजी पार्कला पण सभा झाली होती त्यांची. तेव्हा पण नाही का गाजावाजा त्यांचाच होता. पण तरी पण हे अनफेअर वोटिंग झालं. मग हेच ना, की जर तुम्हाला सगळ्या तुम्हालाच निवडून यायचं म्हणजे असे निकाल म्हणजे एकदम धक्कादायक आहेत. काय मराठी माणसाला तर वाटणारच ना, की ही निवडणूक त्यांच्यासाठी होती, की ह्या बीजेपीला जिंकवायचं होतं, तर कशाला निवडणुका घ्यायच्या? काय गरजच नव्हती. डायरेक्ट तुम्ही हेच करून टाकलं असलं तरी पण चाललं असतं. डिक्लेअरच करायला आणि पाहिजे. पेनाची सॉरी आता ते मार्करनी हे करतायत, शाई करतायत बोटांवरती. ती पुसली जाते पूर्णपणे. आता साधारण मी म्हणजे खूप 15 वर्ष वोटिंग करतो. म्हणजे असं 15 एक वर्ष वोटिंग चालू आहे मी करतो. आतापर्यंत मी अशी कधी कुठली शाईच बघितली नाही. 8-8, 9-9 दिवस राहणारी शाई लावतात. ही पहिल्यांदाच बघते की लगेच जाणारी 1-2 तासात निघून गेले. मग पुन्हा काही लोकांनी तर तात्काळ निघून काढतात. हा, मग जर हे असेल तर डेफिनेटली कुठेतरी ही निवडणुका सेटिंगनी झालेल्या आहेत. ती सेटिंग करायची होती यांना मुख्यमंत्र्यांना तशीच झाली. ते काय एवढं हे नाही. ते त्यांना सरकार यायचं आता वरती सगळीकडे ते चालू आहे. पण यांना एक महत्वाची गोष्ट म्हणजे की फक्त आता लोकांचा अंत पाहू नका. नाहीतर ह्यांना जिकडे नेपाळला वगैरे झालं ना, तशी अवस्था यांच्यावरती येईल आणि ह्यांना मारून पळून पळून मारतील लोकं. म्हणजे इतका बेकार सीन आहे. निवडणुका झाल्या ज्या काय असतील सगळ्या. हां. पण आता मराठी माणूस इतका खचलाय की नाही बाबा म्हणजे घाबरलेल्या अवस्थेत ह्या झालाय, की अरे काय चाललंय बेंच एवढं हे होतं. तुमचा गाजावाजा होता इथं. ठाकरे बंधूंचा गाजावाजा आहे. संपूर्ण महाराष्ट्र. मुंबई तरी पूर्ण ठाकरेंच्याच हातात होती. कशी काय गेली काय माहिती सेटिंग शिवाय होणार नाही. त्याच्यामुळं काय बोलणार आणि काय सगळं चालूच आहे. आणि कुठे मराठी माणसांनी पण नाही का, आपलेच मराठी माणसं पण गद्दार निघालेत. बोगस वोट करतायत पैसे घेऊन. हां, पैशाचं ते सगळ्या त्यांच्याच पकडतात. ते शिंदे गटाचे पकडतायत, बीजेपीवाल्यांना पकडतायत, बीजेपीवाले शिंदे गटांना पकडतात. त्याच्यामुळे काय आता बोलणार ते काय झालं आता गेली ती का ही निवडणूक तर गेलेली आहे आणि पण एवढंच की मतदार फुटला. म्हणजे इकडे विभागला गेला सगळा. बीजेपीला अर्धा गेला, इकडे-तिकडे सगळा मराठी पण फुटला. त्याच्यामुळे आता काय बोलणार आणि त्याच्यात मेन म्हणजे ईव्हीएमचा पार्ट आहे. ईव्हीएम शिवाय हे शक्य नाही. म्हणजे काय कोणीही म्हटलं तरी अख्खा
बाहेरच्या राज्यातल्यांना पण प्रश्न पडला असेल की बाबा एवढं ठाकरेंचा गाजावाजा असताना इथे हे पडलेच कसे. म्हणजे इतका ईव्हीएम घोटाळा आहे ते काय आताच नाही, लोकसभेला विधानसभेला सगळं तेच चालू आहे. त्यांचं सरकार आहे ते वरचं तेच घोटाळाच चालू आहे. काय नाही मग म्हणजे टोटली अनफेअर आहे. अनफेअर अनफेअर अनफेअर. थँक्यू सो मच. इथे लोक ना घाबरतायत नाही का बोलायला हे ते. तुम्ही किती मन मोकळ्या स्वभावाने बोललात. सिरियसली म्हणजे असं इतकी धोकादायक आहे नाही. म्हणजे बीजेपी इतकी धोकादायक आहे, सगळ्यांना माहिती आहे ती विकून खाते, विकूनच खाणार आहे ती बीजेपीला. म्हणजे जे खरंच नको आहेत अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या देशाला नको आहेत ती, तरी पण तेच कसे निवडून येतात काय देव जाणे बाबा. हे ईव्हीएम शिवाय जमणार नाही आणि ईव्हीएमचा त्यांच्यावरती हात आहे त्याच्यामुळे ते जिंकून आले, बाकी काय. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जोपर्यंत बॅलेट पेपर वरती घेत नाहीत तोपर्यंत घोटाळेच आहेत. बॅलेट पेपरवरती येत नाही तोपर्यंत हे असंच चालणार. हे पुढच्या निवडणुका अशा अनेक निवडणुका तशाच होणार, काहीच होणार नाही जोपर्यंत ईव्हीएम मशीन आहे तोपर्यंत. अजूनपर्यंत शाहीचा काय म्हणजे लोकशाही का आहे की नाही भेंडी. हा तुम्ही 2 तासात लोकांनी तर तिकडून आल्याच्या नंतर लगेच पुसून दाखवलं. 5 मिनिटात सॅनिटायझरने. सॅनिटायझरने केले. म्हणजे हे असतं की नाही म्हणजे काय शाही म्हणजे 10-15 दिवस शाही राहणारी शाही तुम्ही 2-2 5-5 10-10 मिनिटांना शाही काढून दाखवले लोकांनी. आणि लोकांनी असं कॅमेऱ्याच्या प्रूफ दाखवले की बाबा नाही ही शाही जाते म्हणून. आणि त्याच्यावरती तो निवडणूक आयोग तो तर येडा डोक्याचा येडा भोकाचा काय काय बोलतो त्याला कळत नाही. हा तो लोक काय विचारतात तो काय बोलतो त्याला काय कळतच नाही. म्हणजे तो एक सेटिंग शिवाय काय. आणि एक दुसरीकडे वरपासून आयुक्तापासून खालपर्यंत जेवढे कर्मचारी आहेत ना तेवढे सगळे हे होते, सेटिंग लागली होती. त्याच्यामुळे ही गेलेली आहे आता निवडणूक. आता काय होणारच नाही. म्हणजे आता काय पडलंय, आता काय बोललंय ह्या दादर नाही तर गाजला वाजला कुठे आवाज पण नाहीये. एवढे जर निवडून आले असतील कुठे आवाज पण नाही. हा काय बोलणार. थँक्यू सो मच. छान वाटलं बोलून. इथलं असं खुल्या विचाराने बोललं पाहिजे. नाही तर इकडची पब्लिक ना घाबरते. का घाबरते? ठीक आहे अनफेअर वोटिंग झालंय ना, झालंय ठीक आहे. आता सेटिंगमुळे झालंय, आपलेच माणसाने हे केलंय. काय बोलायचं आता. मी आत्ताच घरी आलोय. काय बोलू मला काहीच कळत नाही मी काय बोलू. महायुतीचाच विजय झाला ना अखेरकार. महानगरपालिकेची सत्ता त्यांच्याच हातात गेली. मराठी माणसानेच मराठी माणसाला हरवलं एवढं लक्षात ठेवा. मुंबई गमवून टाकली आता तुम्ही. आता काय अदानीला सगळंच भेटणार. जाऊ दे. एनिवेज वोटिंग झाली, निकाल लागला. तो बोगस निकाल लागला, जे काय निकाल लागला तो लागला, ते सोडा आता. मम्मीला बरं नाही आहे तर ऑब्विसली मला जेवण करायला लागणार आहे. पप्पा अजून आले नाही आहेत घरी तर मला पण लेट झालं घरी यायला, तर आपण जेवण बनवून घेऊ फटाफट. आता मी जेवायला बसलोय. हे बघा मस्त आपण बनवलेलं डाळ, मुगाची डाळ आणि भात. पप्पा पण आलेत घरी, जेवायलाच बसलेत. मम्मी अशीच झोपली. मम्मीची तब्येत थोडी खराब आहे म्हणून. आत्ताच मी न्यूजवरती बघितलं मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेकर साहेब बहुमताने विजयी झाले. शिवतीर्थावरती फायनली गुलाल उधळलाच. हां राजसाहेब थोडे एवढे पण खुश नव्हते, त्यांच्या डोळ्यात दिसत होतं. बट ठीक आहे. मुंबईचा महापूर शिवशक्ती नाही झाला तर काय आलं, दादरचा गड तर जिंकला. छोटा का होईना सेलिब्रेशन तर झालं ना. ठेंबे ठेंबे तळे साचे. होईल एक दिवस. राजसाहेब पण सत्तेत येतीलच. जय महाराष्ट्र. एनिवेज आपला हातरून घातलेलंच आहे. आपलं व्लॉग एंड करायची पण वेळ झालेलीच आहे आता. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हां आपल्या चॅनलला टिंकन सबस्क्राईब करा. मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.